नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण? तर चला आज बनवूया आपण रोजचाच आपला बनवणारा पोहे. जे पोहे सगळ्यांच्याच घरात बनत असतात, पण ते आपण आज सॉफ्ट आणि टेस्टी बनण्यासाठी नक्की हे करूया. इथे बघा मी 2 चमचे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेवढे तुम्हाला शेंगदाणे पाहिजे ते इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि आपण ते मस्तपैकी गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तोपर्यंत मी ते पोहे फक्त धुवून एका चाळणीवर ठेवून दिलेले. तर ते आपण धुवून तसेच ठेवल्यामुळे कसं त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी असेल तर निघून जातं आणि ते पोहे थोडे सॉफ्ट होऊन जातात. तर इथे माझी ती क्लिप थोडी राहिली त्याच्यामुळे ते नाही टाकत आहे. आणि बघा आता इथे आपले शेंगदाणे झालेले ते मी काढून घेतलेले आणि त्याच्यामध्येच त्याच कढईमध्ये राई, जिरं आणि हिंग थोडंसं टाकून आणि एक मोठा कांदा चिरून मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि याला जास्त आपल्याला लाल वगैरे कोणताही करायचा नाही, फक्त तेवढा सॉफ्ट करायचा आहे ते 2 मिनटं. याच्यामध्ये आता बघा 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि इथे कढीपत्ता टाकलेला. फक्त जरा 1 मिनटं त्यांना फोडणी अशी तडतडून द्यायची आपल्याला. थोड्या 2 मिनटं शिजून याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. हे बघा 1 ते 2 मिनटामध्ये आपलं हे करून शिजलेलं आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली. हळद जास्त तुम्ही टाकू नका, कारण जास्त येल्लो असे पोहे आपल्याला जास्त आवडत नाही. आणि इथे बघा मी थोडं पाणी टाकले. ते फोडणीमध्ये जास्त पाणी टाकलं की नक्की पोहे तुमचे एकदम मस्त टेस्टी होतील, म्हणजे सॉफ्ट होतील. मग तर आपल्याला असे सॉफ्ट पोहे लागतात. मी पाहिजे तर थोडी कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकू शकते. तर इथं मी धुवून असे चाळणीवर ठेवलेले आहे बघा. आणि त्या चाळणीवरच्या पोह्यामध्येच मी शेंगदाणे काढले होते आणि हे पोहे आणि शेंगदाणे आपण याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत. आणि सर्व मिक्स करून घ्यायचं एकदम. आणि हे सर्व लो फ्लेमवर एकदम चांगले असे मिक्स करून घ्यायचे. तेव्हा मस्त कलर आला आहे. आता याच्यामध्ये मी मीठ टाकले आणि चवीनुसार आपण थोडीशी त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकणार आहे. आणि परत इथे पाण्याचा शिपडा करणार आहोत थोडासा. तिथे थोडी मी कोथिंबीर पण ॲड केलेली आणि हे सर्व मिश्रण आपण परत मिक्स करून घेणार. जास्त असे सॉफ्ट आणि असे टेस्टी होण्यासाठी जास्त वेळ त्यांना थोडं पाणी टाकलं की त्यांना बरोबर मस्त होतात. तुम्ही पाहिजे तर थोडा लिंबाचा रस पण याच्यामध्ये टाकू शकता. तर इथे मी 2 मिनटं 2 ते 3 मिनटं त्याला कवर करून घ्या, कारण आपलं खाली कधी कधी जळू शकतं जास्त वेळ ठेवले तर. हे बघा, तर तुमचे सॉफ्ट नसते झाले तर थोडंसं वरून तुम्ही पाणी टाकू शकता. मस्त असे टेस्टी झाले. आणि जास्त वेळ तुम्हाला जर ते नंतर परत गरम करायचे असेल तर डायरेक्ट गरम न करता त्याच्यावर तव्यावर तुम्ही ते पोह्याचं भांडं ठेवून असं गरम करा, म्हणजे ते खालून करपणार पण नाही आणि थोडासा पाण्याचा शिंपडा मारला तर ते पहिल्यासारखे मस्त गरम होतात. कारण कधी कधी आपण एकाच वेळेस सगळेजण नाश्ता करत नाही, त्याच्यासाठी काय करायचं, तव्यावर ठेवून द्यायचं आणि तवा गरम करायचा, परत थोडासा पाण्याचा शिंपडा करून मस्तपैकी असे टेस्टी परत तसेच्या तसे होतात. ते बघा आपले मस्त शेव कोथिंबीर टाकून लिंबू वगैरे असं टाकून